पुढची बातमी बघूया। ठाण्यामध्ये युतीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। भाजपा शिवसेनेमध्ये बैठकीला सुरुवात झाल्याची माहिती मिळते आहे। दोन बैठकीमध्ये जागांचा तिढा सोडवण्याचा वरिष्ठांचा आदेश आहे। 50-50% जागा वाटपाबाबत भाजपानं सुरुवात केल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाण्यामध्ये ही बैठक सुरू आहे। ठाणे जिल्ह्यातील मनपा निवडणूक जागांबाबत ही बैठक घेतली जाते आहे। पक्षीय बलाबलानुसार आणि तिथे जागा वाटप होणार असं बोललं जात आहे। भाजपा आणि शिवसेना या एकमेकांसमोर जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवतील। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। अजित, बैठक सुरू झालेली आहे, काय अपडेट आहेत? बैठक जवळपास 1 तास चालली आणि या बैठकीमध्ये भाजपकडून आमदार निरंजन डावखरे असतील, संजय केळकर असतील, त्यानंतर लेले असतील, असे बरेच भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी होते आणि शिवसेनेकडून खासदार नरेश म्हस्के होते, मीनाक्षी शिंदे आणि राम रेपाळे होते। आपण थेट विचारूया की ज्या पद्धतीनं नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना म्हणजे महायुतीमध्ये कुठलं चांगलं वातावरण नव्हतं, कुठेतरी चांगलं वातावरण करण्याकरता राज्यामध्ये केंद्रामध्ये सरकार आहे आणि नगरपालिकांमध्ये देखील आपली सत्ता जी असावी आणि खेळीमेळीचं वातावरण असावं यासाठी सगळी पावलं मुळात वरिष्ठांनी घेतलेला हा निर्णय आहे आणि राज्य पातळीवरती घेतलेला हा निर्णय आहे। त्याच्यामुळे एक चांगल्या वातावरणामध्ये आणि एक पोषक वातावरणामध्ये सगळ्या निवडणुका व्हावा, निश्चितच हा उद्देश वरिष्ठांचा, आमच्या ज्येष्ठ नेत्यांचा असलाच पाहिजे। त्या दृष्टिकोनाने या निवडणुकींची चर्चा ही सुरू आहे। या बैठकीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा झाली आहे। 50-50%चा फॉर्म्युला तिथे भाजपने पुढे केला आहे। शिवसेनेने याबद्दल काय भूमिका मांडली का? कशा रीतीने यावर चर्चा झाली? याच्यामध्ये एक साधक बाधक चर्चा ही दोन्ही पक्षांमध्ये झाले। एक अतिशय पॉझिटिव्ह नोट्सवरती ही चर्चा चालू आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच आपल्याला एक चांगलं याच्यामधला परिणाम येत्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये निश्चितपणे दिसून येईल। भाजपला किती जागांची अपेक्षा आहे? याच्यामध्ये अजूनही आकडेवारी असं काही निश्चित केली नाही। याच्यामध्ये दोन्ही पक्ष आपापल्या स्तरावरती प्रस्ताव तयार करून याच्यामध्ये दोन्ही पक्षांना सन्मानपूर्वक आपल्याला कशा जागा करता येतील या दृष्टिकोनाने आम्ही पुढच्या काळामध्ये निर्णय घेणार। भाजपची काहीतरी एक ठरलं असेल ना की एवढे नगरसेवक आहेत किंवा मधल्या काळात भरपूर प्रवेश झाले, या एक स्टार्टरने एक आकडा ठरला असेल ना की इतके नगरसेवक भाजपला जागा पाहिजे। मुळात असा आकडेवारी काही ठरून नाही आहे। त्याच्यामुळे सगळ्यांना एकत्रित विश्वासात घेऊन पुढच्या काळामध्ये या संदर्भातला निर्णय। माहितीकडून म्हणजे तुमच्या सगळ्या नेत्यांकडून वारंवार सांगितलं होतं की महापौर माहितीच होईल, पण भाजप का शिवसेनेत जाईल ते मात्र कोणी स्पष्ट करत नाही। महायुतीचा म्हणजे दोघांपैकी कोणाच तरी होणार। शेवटी पक्ष आहे ना मागे कुठेतरी, शिवसेना किंवा भाजप। योग्य वेळच ठरवेल कोणाचा होणार, काय होणार। पण एक ठाण्याचा इतिहास आहे, बऱ्याच वेळा अशी युती चर्चा होते, युतीसाठी बैठका देखील होतात, आकडेवारी फायनल होते, पण शेवटच्यानी युती तुटते। यावेळी पुढे एक मोठी बातमी बघूया। मनपा निवडणुकी संदर्भात शिंदे फडणवीसांची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। सन्मानजनक जागा वाटपावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होती आहे। मनपा निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांमध्ये महायुतीच्या धर्माचं पालन होणार। महापालिका निवडणुकीमध्ये महायुती एक दिलानं लढणार आहे। महायुतीच्या विजयासाठी शिंदे फडणवीसांमध्ये खलबत होत असल्याचं दिसतंय। जेव्हापासून महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हापासून आता जागा वाटपासंदर्भातल्या घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय। त्यातच आता शिंदे फडणवीसांमध्ये महत्त्वाची चर्चा सुरू असल्याचं कळतंय। मनपा निवडणुकीवर ही बैठक पार पडतीये आणि चर्चा होतीये। सन्मानजनक जागा वाटपासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होतीये। मनपा निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांमध्ये महायुतीच्या धर्माचं पालन होणार अशी भूमिका दोन्ही पक्षाची असल्याचं कळतंय।